श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोपा विषय जाणून घेणार आहोत। अगदी आपण तो नेहमी करत असतो आणि या स्वामी जयंतीला म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी देखील आपल्याला करायचा आहे। पण ती सोपी गोष्ट असूनही आपल्याकडून काही अशा चुका होतात ज्यामुळे आपली जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे ती पूर्ण होत नाही। आणि मग ती कुठली गोष्ट आहे तर श्रीफळ अर्पण करणे। बघा, आपण जेव्हा एखादी संकल्पयुक्त सेवा करतो किंवा गुरुवार म्हणा किंवा इतर कुठल्याही महत्त्वाच्या दिवशी जेव्हा आपण स्वामींच्या मठात जातो, केंद्रात जातो, तेव्हा स्वामींसाठी आपण अवश्य श्रीफळ घेऊन जात असतो आणि ते घेऊन जायलाच हवं। आता बघा, स्वामी म्हटलं तर ब्रह्मांड नायक आहे। त्यांना म्हणजे हे ब्रह्मांडच जर त्यांचं आहे तर त्यांना कशाचीच गरज नाही, कारण हे सगळं काही आहे ते त्यांचंच आहे, उलट आपल्याला त्यांनी दिलेलं आहे। पण तरीही केंद्रात मठात जाताना आपण कधीही रिकाम्या हाती जाऊ नये असं म्हटलं जातं। त्यामुळे एखादा अगरबत्तीचा पुडा किंवा काहीतरी प्रसाद किंवा श्रीफळ किंवा मग दानपेटीत 11 रुपये का होईना आपल्याला टाकायचे असतात आपल्या समाधानासाठी। पण जर तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही एखादं श्रीफळ अर्पण करत आहात तर ते श्रीफळ अर्पण करतानाची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने जर आपण ते श्रीफळ अर्पण केलं तर तुम्हाला 100% सांगते की तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल। आता त्यासाठी आपले प्रयत्न देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे, हे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेत असतो। तर बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही श्रीफळ अर्पण करतात किंवा खास आता प्रकट दिनानिमित्त तुम्ही श्रीफळ घेऊन जाणार आहात, खूप दिवसांपासून तुमची एखादी इच्छा आहे, वर्षांपासून आहे, जी पूर्णच होत नाही, तर तुम्ही ह्या प्रकट दिनाला हा छोटासा उपाय, ही छोटीशी सेवा तुम्ही करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या। कारण सांगितल्याने तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही, पण जर तुम्ही ते करून बघितलं, तुम्हाला त्याची प्रचिती आली तर नक्कीच तुमचा विश्वास पटेल। तर स्वामी भक्त हो, हे जे श्रीफळ आहे ते अर्पण करण्याची पद्धती कशी आहे ते आपण जाणून घेऊया। तर बघा, आता आपण जेव्हा स्वामींसाठी श्रीफळ घेऊन जातो तेव्हा ते श्रीफळ आपण घेतल्यानंतर काय करायचं बघा, हे श्रीफळ घेतल्यानंतर सर्वप्रथम ते श्रीफळ आपल्याला हातात घेऊन आपल्याला औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता असं कुठलाही मठ नाही जिथे औदुंबर वृक्ष नाही, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता बघा, प्रदक्षिणा घालताना देखील बऱ्याचदा काय होतं की आपण आपली मैत्रीण असते किंवा आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी आपल्यासोबत असतं, मग आपण एकीकडे गप्पा मारतो, एकीकडे प्रदक्षिणा घालत असतो। पण हे देखील अतिशय चुकीचं आहे। जेव्हा आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्या मुखामध्ये फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप चालू असायला हवा। हा जप करत करत आपल्याला त्या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता जप किती करावा असं काहीच बंधन नाही, फक्त 11 प्रदक्षिणा होतील इतक्या तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। आता ह्या प्रदक्षिणा घालताना देखील अजून एक चूक होते। आपण गेलो की आपल्याला दुनियाभरची घाई असते आणि आपण अगदी भराभर औदुंबराला प्रदक्षिणा घालत असतो। पण कुठल्याही मठात, कुठल्याही केंद्रात जाताना अगदी वेळ काढून मगच जा, तुमची हवं तर कामं करून घ्या, पण अगदी तिथे आपल्याला थोडा वेळ बसता येईल, शांततेने त्या ठिकाणी आपलं मन रमवता येईल अशा पद्धतीने तुम्हाला वेळ काढून जायचं आहे। तर बघा, आता ह्या प्रदक्षिणा घालताना देखील हळूहळू प्रदक्षिणा मारायच्या आहे। बघा, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल तर गुरुचरित्राच्या पारायणामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, जेव्हाही आपण एखाद्या वृक्षाला म्हणजे औदुंबर म्हणा की पिंपळ म्हणा, जेव्हा आपण त्याला प्रदक्षिणा घालतो ना, तेव्हा आपली प्रदक्षिणा कशी असायला हवी तर एखादी गरोदर महिला जेव्हा तिच्या डोक्यावर पाण्याचा हंडा घेते ना, तेव्हा ती कशी हळूहळू चालते, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हळूहळू प्रदक्षिणा घालायच्या असतात। तर हे श्रीफळ हातात घेऊन आपल्याला हळूहळू श्री स्वामी समर्थ म्हणत 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता इथपर्यंत झालं की मग आपण औदुंबर झालं की मग आपण केंद्रात म्हणजे आपल्या स्वामींच्या दरबारात जात असतो। आता तिथे गेल्यानंतर देखील आपण काय करतो, लगेच पटकन तिथे श्रीफळ ठेवून देतो, पण हे देखील चुकीचं आहे। हे श्रीफळ आता आपल्याला हातात घ्यायचं आहे। हे श्रीफळ हातात घेतल्यानंतर तिथे जर तुम्हाला अगदीच म्हणजे मूर्तीजवळ किंवा गाभाऱ्याजवळ जर जाऊ देत असतील, आता प्रत्येक मंदिराचे नियम वेगळे वेगळे असतात, आता ते नियम देखील आपल्या म्हणजे चांगल्यासाठीच लावलेले असतात। जर तुम्हाला तिथे जाणं शक्य असेल तर तिथे मध्ये जाऊन तुम्ही ते नारळ स्वामींच्या चरणांजवळ लावायचं आहे, म्हणजे स्पर्श करायचा आहे। जर तुम्हाला तशी म्हणजे परवानगी नसेल तर बाहेरही पादुका ठेवलेल्या असतात, तर हे श्रीफळ घेऊन आपल्याला त्या बाहेर पादुका असतात ना, त्या पादुकांवर ते श्रीफळ आपल्याला एक मिनिट ठेवायचं आहे हात लावून। आता हे पादुकांचा स्पर्श ह्या श्रीफळाला झाल्यानंतर पुन्हा ते श्रीफळ आपल्याला हातात उचलून घ्यायचं आहे। श्रीफळ हातात घेतल्यानंतर आता श्रीफळ हातात घेताना कसं घ्यायचं तर जो शेंडा असतो तो देवाकडे करायचा, स्वामींकडे करायचा, अशा पद्धतीने नारळ आपल्याला हातात ठेवायचं असतं। आता हे श्रीफळ हातात घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। आता इच्छा मनोकामना सांगितल्यानंतर स्वामींना हे देखील सांगायचं आहे की ह्या इच्छापूर्तीसाठी मी जे काही प्रयत्न करणार आहे ते देखील अगदी प्रामाणिकपणे करणार आहे, फक्त मला तुमची साथ मिळू द्या।
माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यास मला तुमची मदत म्हणजे मला तुमची आवश्यकता आहे, अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ती जी काही तुमची इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने तुमची इच्छा सांगण्याचं काम हे या ठिकाणी पूर्ण होतं आणि त्यानंतर मग हे श्रीफळ आपल्याला तिथे म्हणजे तुम्हाला चरणांजवळ ठेवायला जर परवानगी मिळत असेल तर तुम्ही तिथे ठेवा, किंवा बास्केट वगैरे ठेवलेले असतात तुम्ही त्या ठिकाणी हे श्रीफळ ठेवू शकतात. अशा पद्धतीने आपली इच्छा व्यक्त करण्याची एक प्रकारची पद्धत असते. आता बरेच जण म्हणतील यात काय नवीन किंवा यात काय वेगळं, अशाच पद्धतीने आपण ठेवतो. पण नाही, आपण बऱ्याचदा काय होतं ना की आपण जेव्हा मठात जातो तेव्हा आपल्यासोबत कोणी ना कोणी असतं. आपण एकीकडे गप्पा मारतो, एकीकडे ह्या गोष्टी करत असतो. मग त्याने होतं काय की फक्त आपल्या शरीराकडून ह्या हालचाली होत असतात. म्हणजे आपण फक्त हाताने नारळ ठेवतो, दर्शन घेतो, पण आपलं जे मन खऱ्या अर्थाने स्वामींशी एकरूप व्हायला हवं ना, ते त्या ठिकाणी होतच नाही. बघा, मन असं असतं, आत्ता आपण ठरवलं तर आपण अमेरिकेला जाऊन पोहोचतो, अगदी भलतीकडे कुठेही आपलं मन जिथे आपल्याला घेऊन जातं तिथे आपण पोहोचतं. तर हे मन आपण देवांच्या चरणी पण नेऊ शकतो. अर्थात देवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या मनाची तयारी करणं आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण केंद्रात मठात जातो तेव्हा एरवी देखील इच्छापूर्तीसाठीच नव्हे तर जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आपलं अंतर्मन जे आहे ते आपल्या भगवंताशी एकरूप करायचं असतं. आणि मनापासून जेव्हा आपण एखादी गोष्ट मागतो, अगदी मन आपण त्या ठिकाणी स्वामींच्या चरणी तल्लीन करतो, तेव्हा स्वामींशी आपण संवाद साधतो, तेव्हा खऱ्या अर्थाने ती इच्छा स्वामींपर्यंत आपोआप पोहोचते आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत देखील मिळत असते. तर स्वामी भक्त हो, अगदी सोपी गोष्ट होती, परंतु सांगण्याचं एकमेव कारण तसंच होतं की बरेच जण म्हणतात की आम्ही हा संकल्प केला, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, पण आमच्या इच्छा काही पूर्ण होत नाही. तर इच्छा पूर्ण का होत नाही, तर सर्वप्रथम आपले प्रयत्न किती आहे हे बघणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा स्वामींकडे जातो तेव्हा फक्त वरवरचं आपण दर्शन घेतो की अंतर्मनापासून आपण स्वामींची भेट घेतो हे देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा केंद्रात मठात जाणार आहात तेव्हा अशा पद्धतीने स्वामींशी एकरूप व्हायचं आहे. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा कशा पद्धतीने दर्शन घ्यायचं असतं, काय नियम असतात, याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता. पण जेव्हा मठात केंद्रात जातो तेव्हा दर्शन घेतल्यानंतर 5 मिनिट का होईना आपल्याला त्या ठिकाणी बसायचं असतं, नामस्मरण करायचं असतं, स्वामींची हितगुज साधायचं असतं आणि मग आपल्या कामाला परत आपल्याला लागायचं असतं. अशी सोपी पद्धत आहे. आता बघा, ही इच्छापूर्तीसाठी हे फक्त इच्छापूर्तीसाठीच करायचं का, तर नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही मठात जाणार आहात तेव्हा तेव्हा अशाच पद्धतीने आपल्याला हे सांगायचं आहे. पण आता तुम्हाला एखादी संकल्पयुक्त सेवा करायची आहे, इच्छापूर्तीसाठी आपण संकल्पयुक्त सेवा कुठल्या करू शकतो यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकतात. पण आता प्रकट दिन येत आहे आणि प्रकट दिनानिमित्त बरेच जण संकल्पयुक्त सेवा आता करत आहे, काहींना आता शक्य झालं नाही तर तिथून पुढे कंटिन्यू करणार आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तरीही अशाच पद्धतीने तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे. आणि जरीही तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार नसाल तरीही तुम्ही स्वामींसाठी श्रीफळ घेऊन जा, त्या ठिकाणी इच्छा मनोमन तुमची जी काही इच्छा आहे ती अशा पद्धतीने सांगून बघा आणि तुमची जी काही थोडी सेवा, आता संकल्पयुक्त नव्हे पण नित्य सेवा मात्र आपल्याला करायचीच असते. आता बघा, या सेवा जरी म्हटलं ना तरी आपण म्हणतो मी स्वामींसाठी ही सेवा करतो, पण मुळात ही सेवा स्वामींसाठी कधीच नसते, आपल्यासाठीच असते. आपल्याला बरं वाटावं, आपल्याला एक प्रकारे असं म्हणजे स्वामी आपल्या आजूबाजूला पाहिजे असतात म्हणून आपण ह्या सेवा करत असतो. त्यामुळे असं म्हणूच नका की स्वामींसाठी मी असं करते. तर अशा पद्धतीने तुम्ही हे श्रीफळाचा हा छोटासा उपाय करून बघा. ही सेवा छोटीशी आहे परंतु मनापासून करून बघा, नक्कीच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मदत करणार आहे. स्वामी भक्त हो, प्रकट दिनानिमित्त बरेच जण श्रीफळ आता स्वामींसाठी घेऊन जाणार आहे. श्रीफळाची स्वामींना अपेक्षा नाही, स्वामींना श्रीफळाची अपेक्षा नाही, फळांची अपेक्षा नाही, देणगीची अपेक्षा नाही, स्वामींना फक्त अपेक्षा असते आपल्या भक्तीची. त्यामुळे अगदी मनोभावे भक्तीने स्वामींना जर आपण काही गोष्टी अर्पण केल्या तर त्याची परतफेड आपल्याला नक्कीच स्वामी करत असतात. तर स्वामी भक्त हो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.